हॅलो, नमस्ते. आज आपण हा शिवणकामचा व्हिडिओ बघणार आहे. याच्या आधी आपण कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघून घ्या. आणि आपण आता हे शिवणकाम करणार. बघा, हे कटोरीचा टक्स लावून घेऊ आपण. 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंची आणि असे सरळ जोडून घ्यायचा. हा आपला कटोरीचा टक्स आहे. हे बघा, एका साईडने शिलाई घेतल्यावर पुन्हा रिटर्न दुसऱ्यांदा शिलाई आणायची, म्हणजे आपल्या 2 शिलाई होता आणि वरच्या साईडनेही लॉक होतं. तर बघा, अशा प्रकारे आपली ही कटोरी तयार झालेली आहे. पुन्हा आपण सेम दुसरी कटोरी तसंच करून घेऊ. 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंची. हे बघा, आपलं हे 34 मापाचं कटोरी आहे. हे बघा, आपल्या ह्या दोघी कटोऱ्या तयार झालेल्या आहे. आता आपण याला साईड पीस लावू. बघा, असे समोरासमोर ठेवायचे आणि मग साईड पीस ठेवायचं. नाहीतर काय होतं, एकाच साईडचे साईड पीस लागून जातं. बघा, आपण साईड पीसवर कटोरी ठेवून शिलाई आपली जी मार्जिंग असेल अर्धा पाव इंचाची, त्यानुसार शिलाई टाकायची आणि कपडा जास्त खेचायचा नाही. व्यवस्थित नॉर्मल लावायची आणि खाली थोडंफार एकदम पाव इंच एवढंही उरलं तर काही हरकत नाही, ते कट करून घ्यायचं. हे बघा, आपली ही कटोरी लागलेली आहे आणि एक तितकं छोटंसं उरलेलं आहे, ते कट करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपण ही कटोरी लावलेली आहे. पुन्हा तिच्यावर डबल शिलाई टाकून घ्यायची. आता हे डबल शिलाई टाकून घेतली. आपल्या एका साईडची कटोरी आणि साईड पीस तयार झालेला आहे. सेम आपल्याला दुसऱ्या साईडनेही तसंच करून घ्यायचं आहे. आपली मार्जिंगनुसार अर्धा पाव इंचाची शिलाई टाकून घ्यायची आणि कपडा कोणताही जास्त खेचायचा नाही, व्यवस्थित हळूवार लावायचे. बघा, आता आपण डबल शिलाई टाकून घेतली आहे. हे बघा, हे थोडंसं उरलेलं असलं तसं कट करून घ्यायचं आणि आपली हे डबल शिलाई टाकून तयार झाली आहे आणि दुसऱ्या साईडचंही कटोरी आणि साईड पीस तयार झालेला आहे. तर बघा, आता आपण योगपट्टी लावणार. बघा, योगपट्टीच्या आपल्या ह्या 4 पट्ट्या निघाल्या आहे. 2 या साईडच्या आणि 2 दुसऱ्या साईडच्या. ते हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं, शिद्यावर उलटं आणि खोल भाग हा वरच्या साईडने आणि सरळ भाग खालच्या साईडने. मी खालच्या साईडने शिलाई टाकून घेते आहे. दुसऱ्या साईडलाही तसंच करते, शिलाई टाकून घेते आणि पुन्हा मग तिच्यावर दाब शिलाई देईल. बघा, एक साईड ओपन करून एका साईडने आपण दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आणि जो आपला योगपट्टीचा कपडा असा खालीवर होत नाही. पुन्हा आपण त्यावर एक अजून शिलाई टाकून घेऊ. आता आपण आधी पहिले दुसऱ्या साईडला ही दाब शिलाई टाकून घेऊ. हे बघा, दोघे साईडला आपण दाब शिलाई टाकून झालेला आहे. पुन्हा आपण वरच्या साईडने एक शिलाई किनारी टाकून घ्यायची, म्हणजे मी आधी सांगितलं ना, कपडा खालीवर होत नाही. आणि मग वरच्या साईडने अजून एक शिलाई टाकून घ्यायची. सेम आपण दुसरं बी या साईडला तसंच करू. हे बघा, जे काही असं एक्स्ट्राचं असेल ते कटिंग करून घ्यायचं. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार करून घ्यायचं. बघा, आपल्या ह्या दोघी साईड पीस तयार झालेले आहे. आता आपण जे कटोरी आणि साईड पीस जोडलेले आहे तिथे आपण लावून घ्यायचं. हे बघा, हे दोघे भाग व्यवस्थित हे करायचं आणि
ही शिद्यावर उलटं ठेवलेलं आहे मी आणि एक उलट्या साईडने लावली जाते आणि जो मधला त्रिकोणी आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आणि शिलाई टाकायची. पुन्हा डबल शिलाई टाकून घेऊ. बघा आपण ही डबल शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आपली ही योक पट्टी लावून तयार झालेली आहे. सेम आपण दुसऱ्या साईडलाही तशीच लावून घेऊ. याला तुम्ही अंडरग्राऊंड ही लावू शकतो एक पट्टी. बघा आपल्या ह्या दोघी शिलाया टाकून तयार झालेल्या आहे आणि आपण योक पट्ट्या दोघी साईडलाही लावून तयार झालेले आहे. तर आपण बघा काच बटन पट्टी करणार. जी आहे ती बटन पट्टी ती आपण 2 इंचाची घ्यायची आणि काचपट्टी 1.5 इंचाची. म्हणजे तुम्ही हुकही लावला तरी चालेल आणि काचही लावला तरी चालेल. ही आपली काचपट्टी आहे. ही शिद्यावर उलटी पट्टी ठेवायची आणि अशी शिलाई टाकून द्यायची आणि पुन्हा त्याच्यावर दाब शिलाई द्यायची. हे बघा आपली दाब शिलाई टाकून तयार झालेली आहे. पुन्हा आपण त्याच्यावर एक वरच्या साईडने दाब शिलाई टाकून घेऊ. हे बघा दाब शिलाई टाकून तयार झालेली आहे आणि आता ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आतमध्ये. मग तुम्ही त्यावर काचही केले चालेल किंवा हुक असलं तर हुक लावा. हे बघा आपली एक पट्टी लावून तयार झालेली आहे. आपण आता दुसरी पट्टी लावू. दुसरी लावताना आपल्याला जो आपला पार्ट्स आहे समोरचा तो उलटा ठेवून पट्टी शिदी ठेवून त्यावर शिलाई टाकून घ्यायची. बघा पुन्हा तिला शिदी करून आपल्याला केवढी पट्टी ठेवायची आहे 1 इंच 1.25 त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि शिलाई टाकायची. हिच्यावर तुम्ही बटन लावा. हे आपले घर तयार करून घ्या व्ही आकाराचे किंवा विणलेले आडे तयार करून घ्या. बघा जे एक्स्ट्राचं असं कट करून घ्यायचं आणि आपला जिथे आकार थोडा हे वाटला तर आपण असा गोलसर आकार देऊन घ्यायचा थोडासा. हे असं पुन्हा चेक करून घ्यायचं. हे बघा आपलं हे एवढं एक्स्ट्रा आहे ते आपण असं कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित गळा होतो. हे असं चेक करून घ्यायचं. हे बघा आपला पाठीमागचा भाग आहे. याला आपण कमर टक्स टाकून घेऊ उलट्या साईडला. हे बघा आता आपण हे 4.25 आणि हे 4 इंच उंची 4 आहे आणि रुंदी 4.25. जे आपण कमरेमध्ये 1 इंच सोडलेलं असतं टक्ससाठी ते टक्स 1 इंच आपले इथे द्यावं लागतं. हे बघा टक्स टाकताना बरेच लोक वरच्या साईडने दोरा तोडून टाकता पण दोरा तोडायचा नाही. त्याला रिटर्न आणायचा म्हणजे आपली डबल शिलाईही होते आणि वरच्या साईडने लॉकही होते. कारण आपण वरच्या साईडला दोरा तोडला तर काही वेळ ब्लाऊज घातल्याने ती शिलाई निघून येते. म्हणून रिटर्न वापस आणायचं. त्याच्याने 2 काम होतं आपल्याला. एक वरच्या साईडने लॉकही होतं आणि डबल शिलाईही होते. हे बघा मी आता शिदा एकावर एक ठेवून कमरेकडच्या भागाकडे 1/2 इंच कट करून घेतला आहे आणि आता ही कमरपट्टी आपली ही 1.5 इंचाची तयार केलेली आपण एका साईडने फोल्ड करून घेतली आणि पाठीमागच्या भागावर ठेवून हिला जोडून घेऊ. बघा आणि त्या पट्टीला पुन्हा
खालच्या साईडने फोल्ड करायची, म्हणजे दाब शिलाई टाकून घ्यायची आधी, मग नंतर फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, दाब शिलाई दिल्यावर आता आपण फोल्ड करून घेऊ. याच्यावर ही शिलाई नंतर काढून तुरपाई करून घ्यायची. बघा, आपली एक कमरपट्टी लावून तयार झालेली आहे, व्यवस्थित छान आलेली आहे. हिच्यावर नंतर तुरपाई करून घ्यायची आणि आपला हा समोरचा भागही तयार झालेला आहे. तर आपण आता शोल्डर जोडून घेऊ. आता शोल्डर जोडताना असं चेक करून घ्यायचं. जर आपल्याला कोणता भाग छोटा किंवा मोठा वाटला तर आपण कट करून घ्यायचा. पण आता हे ठीक आहे, व्यवस्थित आहे. तर आपण शोल्डर अर्धा इंचाचा जोडून घेऊ दोघी साईडने. बघा, जर गळा खोल असला तर शोल्डर उतार हा गळ्याकडे द्यायचा, पाठीमागचा डीप असला तर. आणि बघा, या साईडचंही असं चेक करून घ्यायचं. जर आपल्याला असं थोडं जास्त वाटलं पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग, तर असं थोडं आपण कट करून घ्यायचं. हे बघा, हे आपलं अर्धा इंच आहे एक्स्ट्रा. असं कट व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जे बाही लावताना खालीवर येत नाही. बघा, या साईडनेही हे बघा, व्यवस्थित चेक करून मग बाही लावायची. बघा, शोल्डरकडेही जे आपल्याला काही एक्स्ट्रा वाटलं ते कट करून घ्यायचं. बाहेर आलेले दोरे हे सगळं व्यवस्थित फिनिशिंग केल्याने ब्लाऊजही व्यवस्थित येतं. आता बघा, ही आपली बाही आहे, हिला किनारच्या साईडने डिझाईन आहे, तर आपल्याला फोल्ड करायची जरूरत नाही आहे. तर आपण तिला तसंच लावणार. फक्त आपला खोल भाग आणि उंच भाग चेक करून घ्यायचा. खोल भाग आपल्या समोरच्या साईडला येऊ द्यायचा आणि उंच भाग हा पाठीमागच्या साईडने. आणि बाही लावताना मध्य सेंटरमधून लावायची, कारण मध्य सेंटरमधून लावल्याने बाही व्यवस्थित बसते. जर आपण एक साईडने लावत आणले ना तर ती बाही फिरते. हे बघा, आपण एका साईडने बाही लावून घेतली. पुन्हा जी अर्धी राहिलेली आहे ते आपण या साईडने अशी पलटून या साईडने लावून घ्यायची. बघा, या साईडनेही आपली ही शिलाई टाकून तयार झाली आहे. पुन्हा आपण दुसरी शिलाई पूर्ण साईडला घेऊन घ्यायची. मग ही डबल शिलाई आपण दोघी साईडने अर्धा अर्धा इंच जोडले ना, तर आता पूर्ण एक साथ शिलाई टाकून घ्यायची. बघा, आपल्या ह्या 2 शिलाई टाकून तयार झालेल्या आहे आणि आपली ही बाही लागली आहे. व्यवस्थित छान लावायची आणि हाताने प्रेस करून तयार करायची. तशीच सेम आपण दुसरीही तयार करून घेऊ. बघा, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर काही कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि मी काही नवीन नवीन टिप पण सांगत जाईल ब्लाऊजविषयी, तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, आपल्या दोघी बाह्या लावून तयार झालेल्या आहे. आपण याच्यावर पुन्हा एक डबल शिलाई घेऊन घेऊ. आपल्या दोघी बाह्यांवर डबल शिलाई आणि कटोरीवर यांना डबल शिलाई टाकायची. हे बघा, आपल्या दोघी बाह्या तयार झालेल्या आहे. आपण दोन दोन शिलाई दोघी साईडने टाकलेल्या आहे. आणि बघा, ही आपली बाही लावून तयार झालेली आहे. आपली व्यवस्थित बाही लागलेली आहे आणि हाताने व्यवस्थित असं फिनिशिंग करायची. हे बघा, आपण आधी आता पायपिंगच्या पट्ट्या काढून घेऊ.
पायपिंगच्या पट्ट्या क्रॉसमध्ये काढायच्या. आपली 1.5 इंच एवढी रुंदीची पट्टी घ्यायची आणि ह्या पट्ट्या आपण नंतर क्रॉसने जोडून घ्यायच्या. हे बघा 4-5 पट्ट्या काढून घ्यायच्या, उरलं तरी चालतं. आता आपल्या ह्या ज्या सगळ्या पट्ट्या आपण ह्या जोडून घेऊ. ह्या क्रॉसमध्ये ठेवायच्या, शिदीवर उलटी, आणि वरच्या साईडने दाब शिलाई देऊन द्यायची. अशाच प्रकारे आपण आता या सगळ्या पट्ट्या लावून घेऊ. आपण पायपिंग क्रॉसमध्ये लावली तर पायपिंग व्यवस्थित येते, फिनिशिंगमध्येही येते. पायपिंग कशी तयार करायची तर हे अशा प्रकारे आपण पायपिंग तयार करायची. क्रॉसमध्ये पट्ट्या घ्यायच्या, जोडून घ्यायच्या. बघा जे एक्स्ट्राचं आहे ना ते कट करून टाकायचं. हे बघा आपली हे पट्टी तयार झालेली आहे आणि आपण त्याच्यावर पुन्हा डबल फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची. बघा आपली हे शिलाई टाकून तयार झालेली आहे आणि जे असं एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते पट्टी. आणि सुरुवातीला थोडं टक कट करून घ्यायचं आणि हा जो आपला गळा आहे त्यावर ही पट्टी लावायची. आपलं ब्लाऊज शिदं ठेवायची आणि पट्टी उलटी आणि हे जोडून घ्यायचं. जो गोल भाग असला तिथे गोल करूनच जोडायची आणि पट्टीला जास्त खेचायची नाही. हे बघा आणि शेवटी थोडा अर्धा इंच ठेवायचं, मध्ये फोल्ड करायचं आणि हे जोडून घ्यायचं. बघा आणि हे कट देऊन घ्यायचे. कट दिल्याने पायपिंग व्यवस्थित येते आणि पलटतेही. हे बघा जसे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. जिथे गोल भाग असतो त्या साईडला जास्त करायचं. पूर्ण गळ्याला आपण असे कट देऊन घ्यायचे. हे बघा आता आपण पायपिंग तयार करणार. अशी व्यवस्थित हळूवार करायची. पायपिंगला वेळ लागतो, थोडी थोडी करायची. आणि आपल्याला कशी घ्यायची, बारीक जाड, त्या पद्धतीने पायपिंग तयार करायची. जो आपला शिवलेला असतं ते पट्टीच्या मध्ये दाबायचं आणि पट्टी एकसारखी घ्यायची. बघा आपला हा पाठीमागचा भाग आहे, त्याची अशी डबल घडी करायची आणि जे आपला चौथा आहे कमरेचा तो टाकायचा. तर बघा आपला हा 6.25 येतो, तर मी हा 8 टाकलेला आहे कारण त्या बाईने थोडं ढिलं सांगितलं होतं. हे बघा मी 8 वर घेतलेला आहे. त्यांनी अर्धा 1 इंच एक्स्ट्रा ढिलं ठेवायला सांगितलेलं आहे आणि कमर ही 8.5 वर लावलेली आहे. हे बघा आपण फक्त कमरेत घेतलेलं आहे कारण आपलं 34 मापाचं छाती आहे, तर आपण 8.5 बरोबर घेतलेलं आहे. फक्त कमरेत थोडं ढिले घेतलं आहे आणि आपले हे 5.5चं दंडघेर आपण असं घेतलेलं आहे आणि खडूने नशान लावून घेतलं आहे. त्यावर आपण शिलाई टाकून घेऊ. हे आपलं फिटिंगचं माप आहे. बघा सुरुवातीला असं लॉक करून घ्यायचं आणि आपला कमरेचा नशान आणि आपला समोरचा हे समोरासमोर येऊ द्यायचं आणि व्यवस्थित फिटिंग करायची.
हे बघा, हे आपले फिटिंगचं माप आहे. असे हे लॉक करून घ्यायचं. सेम आपण दुसऱ्या साईडने तसंच करू. हे बघा, आपण दुसऱ्या साईडनेही त्याचप्रमाणे माप टाकून घेतलेले आहे आणि अशी आपण फिटिंग करून घेऊ. चेस्ट आपल्याला हे 8.5 34चा आहे आणि दंडघेर आपल्याला हा 5.5चा आहे. हे बघा, आपण हे 5.5 वर निशाण लावलं. इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आणि बस साईडला 2-4 शिलाई आपल्या मार्जिनच्या टाकून घ्यायच्या. बघा, ही आपली फिटिंग टाकून तयार झालेली आहे आणि आपलं ब्लाऊजही तयार झालेलं आहे. बघा, कसं वाटलं तुम्हाला ब्लाऊज नक्की सांगा. हे बघा, आपलं 34 मापाचं कटोरी ब्लाऊज होती. व्हिडिओ नक्की बघा.